शेतकऱ्याने ऊस मोडून गहू केला. 10 एकरमध्ये लावलेला गहू काढायचा कसा, यासाठी हार्वेस्टर मशीनची गरज लागणार होती. पंजाबवरून आलेल्या एका मशीनच्या मागे ते फेऱ्या घालत होते. एक भाव ठरवून त्यांनी मशीनवाल्याला म्हटलं की माझ्या शेतात चल. यानंतर तो म्हटला, हे काय तुझं मशीन आहे का? यानंतर हाच प्रश्न त्यांच्या मनाला ठेस लावून गेला आणि त्यांनी पैसे खिशात ठेवले आणि स्वतः हार्वेस्टर मशीन घ्यायचं ठरवलं. बँकेकडून लोन घेतलं आणि एक हार्वेस्टर मशीन विकतही घेतलं. एका वर्षात 600 एकर इतका गहू त्यांनी कापला आणि फक्त एकच नाही तर आता स्वतः ते 32 हार्वेस्टरचे मालक आहेत. हे शेतकरी आहेत जालना जिल्ह्यातील लिंबी गावचे सतीश तौर. यांचीच ही यशोगाथा आहे. पंजाबला गेले तेव्हा त्यांनी 35 कंपन्यांना व्हिजिट केले. शेतकऱ्याला चांगला असेल असाच हार्वेस्टर घेण्याचं त्यांनी ठरवलं. 2009 मध्ये बँकेकडून लोन घेतलं आणि एक हार्वेस्टर मशीन विकत घेतलं. आता त्यांच्याकडे 32 हार्वेस्टर आहेत. सोबत स्किल्ड माणसं सुद्धा आहेत. त्यांचं म्हणणं आहे की स्किल्ड माणसं असतील तरच हे मशीन चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो. म्हणून नवीन येणाऱ्या प्रत्येकाला या गोष्टी बारकाईने त्या शिकवतात. सतीश लहानपणी वडिलांसोबत भाजी व्यवसाय करायचे, त्यामुळे व्यवसायाचं नॉलेज होतं. सतीश यांच्या वडिलांनी 2.5 एकरहून 18 एकर शेती केली. आता 18 एकरहून 35 ते 36 एकर शेती सतीश तौर यांची आहे. हार्वेस्टरची माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे अनेक लोक येतात. आतापर्यंत 44 जणांना त्यांनी हार्वेस्टर स्वतः विकत घेऊन दिलेले आहेत. आपल्यासारखी 100 माणसं तयार केली पाहिजेत, हाच त्यांचा मोटो आहे. एखादा शेतकरी काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे सतीश तौर आहेत. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा.